धरण उशाला घसा मात्र कोरडा. कवठा गावातील पाण्याची भीषण अवस्था. कवठा नागरिकांच्या धरण उशाला अन कोरड घशाला अशी परिस्थिती कवठावासियांच्या नशिबी. कवठावासीय पिताय दूषित पाणी. प्रशासन खेळत आहे नागरिकांच्या जीवाशी खेळ. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील कवठा गावात नागरिक नदीपात्रात खड्डे खोदून त्यामधील पाणी पित आहेत. हे पाणी दूषित असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. कवठा गावातच धरण असताना देखील गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. हंडाभर पाण्यासाठी 1.5 किलोमीटरची पायपीट करत गावकऱ्यांना नदीच्या पात्रात खड्डे करून खड्ड्यातून पिण्यासाठी पाणी काढण्याची कसरत करावी लागते. बापा लस त्रास आहे आम्हाला. 30 वर्ष झाले लग्नाले. आम्हाला ह्याच नदीवर चहा लागतं पाण्याला. नळच नाही आमच्या गावात. आधी पाणी कसं भरायचं असंच बसणार. हा, कटोऱ्यानं पाणी झिऱ्याचं. आता 2 दिवस झाले. काल इतकं पाणी गंद होतं त्याचं वेण काय मेला होता. खूप पाणी गंद होतं. ते उपसून अधिक तेच पाणी भरावं लागून राहिलं. खूप आम्हाला त्रास आहे पाण्याचा. पाण्याची सोयीसाठी काही अजून झालं नाही. नाही आरोग्य केले बाबा. ते आरोग्य अजून चालू नाही झाले गावात. अरण्य लक्ष्मण घ्या रे. काय त्रास आहे पाण्याचा? आम्हाला साहेब किती वर्षापासून हा पाण्याचा असा त्रास आहे की आम्हाला या झिरेतून पाणी न्यावं लागते सारखं. इथं 2-2 तास पाण्यात जातात. किती पाठपुरावा केले काहीच अजून म्हणजे हे नाही होत. गावात आरो लावला तो आरोही चालू नाही 1 वर्षापासून. किती वर्ष झाली तसं पाणी? याला तर आता आमची जिंदगीच चालली सर. हा म्हणजे आमची आता माझी वय समजा 70ची वय आहे, पण 30-40-50 वर्षापासून हेच आहे. पहिले नदीचं पाणी भरायचं गारामातीचं सगळं, आणि आता हे झिरेशिवाय पर्यायच नाही. कारण बोरचं पाणी क्षाराचं असल्यामुळे कोणी पेत नाही, त्रास होते त्याचा. आणि इथं सगळं गाव हे म्हणजे कंटिन्यू डेली हेच काम चालू आहे. 2-2 तास नुसतं एका खेपीला जातात पाण्यासाठी. ते पाणी पुरवठा योजनेमध्ये त्याची विहीर खोदून पाईपलाईन टाकलेलं. आता ते म्हणजे पाणी पुरत नाही, त्याचं सक्सेस म्हणजे हे नाही होत. पूर्ण गावाला पाणी पुरत नाही, त्याच्यामुळे त्याचं काही हे नाही एवढं. तुमचं नाव सांग. माझं दयाराम बोरचाटे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हेच गावचे जिल्हा परिषद सदस्य असून गाववासीय पिताय दूषित पाणी. अकोला जिल्ह्यात तापमानाच्या पाऱ्यानं 40 ओलांडली आहे. हंडाभर पाण्यासाठी 1.5 किलोमीटरची पायपीट करत नदीच्या पात्रात खड्डे करून खड्ड्यातून पिण्यासाठी पाणी काढणारं हे भीषण चित्र आहे. अकोला जिल्ह्यातील कवठा या गावातील. सकाळ झाली की येथील गावकऱ्यांना एकच चिंता सतावते, ती म्हणजे पिण्याच्या पाण्याची. जिल्ह्यात तापमानाच्या पाऱ्यानं 45 ओलांडली, पण या वाढत्या तापमानातही हे गावकरी दैनंदिन लागणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठी गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मन नदीच्या पात्रात करण्यात आलेल्या झिरातून पाणी काढतात. या दूषित पाण्यावरच गावकऱ्यांना आपली तहान भागवावी लागते. आपली सर्व कामं बाजूला टाकत 2 घोट पाण्यासाठी हे गावकरी रोज पायपीट करतात. गेल्या 25 वर्षाहून अधिक घशाची कोरड कशी मिटणार असा प्रश्न गावकरी करत आहेत. विदर्भ पाटबंधारे विभागाच्या वतीनं बॅरेजेसचे रखडलेले काम सन 2015 पासून सुरू करण्यात आलं होतं व सध्या काम अंतिम टप्प्यात आहे. तर डिसेंबर 2017 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाचं उद्घाटन देखील केलं होतं. या धरणामध्ये जुलै 2018 मध्ये 2 मीटर पाणी अडवण्यात आलं होतं व सध्याही या धरणात पाणी आहे. या गावकऱ्यांची धडपड कायम आहे, त्यामुळे गावात धरण असताना देखील गावकऱ्यांच्या घशाला कोरड आहे. धरणातील पाणी गावाला मिळावे व पाणी समस्या कायमस्वरूपी मिटावी अशी आस लावून गावकरी या धरणाकडे पाहत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला रणरणत्या उन्हात वनवन भटकंती करण्याची वेळ आली आहे. झिऱ्यातून पाणी काढत दूषित पाण्यानं गावकरी आपली तहान भागवत आहेत. धरण उशाला अन कोरड घशाला अशीच परिस्थिती झाली आहे. इंडिया न्यूज R7 काजी मेहंदी हसन, बाळापूर, हत्रून.